अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे प्रार्थना करतायत किंवा विनवणी करतायत. ऐका, संत महात्मे ही तुमच्या आमच्या उद्धारा करता आलेले असतात. संत महात्मे केव्हा अवतार घेतात? संतांचं कार्य काय असतो? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीवे. आणि आपल्या झोपलेल्या आपल्यासारख्या माणसाला जागी करतात, नाही का? संत महात्मे ही वेळोवेळी आपल्याला सावध करत असतात. म्हणतात आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. कीर्तन प्रमाण होईल ना त्याकरता या गायकन वादन करतात जोरदार टाळ्या वाजवतात. वाजवा बरं. याचे दोन फायदे काय माहिती का? तुम्हालाही झोप येत नाही, त्यांना बरं वाटतं, नाही का? जोरदार टाळ्या वाजवायचं. कोणीही गायक वादकाने प्रमाण म्हटलं ना जोरदार टाळ्या वाजवायचं. आणि एवढंच नाही, आपल्याला आवडलं तर नक्कीच टाळ्या वाजवायचं. ऐका, काय म्हणतात संत महात्मे? आता जागा जागा आणि काय करावं? देवाचं काय करा? नामस्मरण करा, चिंतन करा. महाराज, आणि नामस्मरण चिंतन केलं तेव्हा तुमचा अधिकार प्राप्त होतो देवाकडे मागण्याकरता. मला सांगा, आपण जर एखाद्याचे शेतकरीच मंडळी आहात ना, आपण सर्व नोकरीवाले शेतकरीच आहात ना, मला सांगा, एखादा शेतकरी बांधव जर तुमच्या शेतामध्ये काम करण्याकरता आला, त्याला काय द्यावा लागतो? तुमचा कामाचा काय द्यावा लागतो? मोबदला. त्याने जर काही काम केलं नाही तर तुम्हाला त्याचा मोबदला देताल का तुम्ही? नाही देणार. का? तर त्यांनी काम नाही केलं. मग त्याला काय करावं लागेल? तसं आपल्याला जर जगाच्या मालकाकडे काहीतरी मागायचंय, मागायचं म्हटल्यावर आपल्याला सुद्धा काय करावं लागेल? त्याचं नाम काय करावं लागेल? काम करावं लागेल. कोणतं काम? कोणतं काम? कामामध्ये काम. काही म्हणा म्हणा राम राम. ऐका, त्या जगाच्या मालकाचं नामस्मरण केलं तर तेव्हा आपला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण आपण तसं काय देवाचं नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला हात जोडून सुद्धा विनंती करतात. कर जोडून तुम्हारे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. संत महात्मे बाबा, तुम्हाला कर जोडून विनंती करतो. पण तुम्ही काय म्हणा? एवढंच नाही, आपण रोज हरिपाठ म्हणतो की नाही? सर्व म्हणतात का? नाही, कमीत कमी रोज पण सप्त्यात तरी म्हणतो, नाही का? सप्त्यामध्ये मला सांगा, माऊली ज्ञानोबा सुद्धा काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? तुम्ही नुसतं हरी हरी जरी म्हटलं, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कीर्तन केलं तर तुमच्या पुण्याची गणना सुद्धा करता येणार नाही. एवढंच नाही तर याच्या तुकोबारा पुढे जाऊन काकड्यात सुद्धा संत महात्मे आपल्याला सांगतात, उठा बाबा नो भजन करा, सर्व सांगतात. पण एवढंच नाही तर
म्हणतात बाबांनो स्मरण पंढरनाथ, तर त्याने काय होईल, तुमचा जन्म मरणाचा व्यथा चुकवेल नाही का. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. ऐका, आपल्याला संत महात्मे सांगतात तेव्हा आपण ऐकत नाही. आणि माझ्या तुकोबरायांनी पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. बाबा तुमच्या पायावरती लागतो, तुम्ही काय करावं, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही फक्त त्या जगाच्या मालचं काय घ्यावं, नाव घ्या. पण लोक ऐकायलाच तयार नाही. म्हणून पुढे एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, हे जर नाही ऐकलं ना तुम्हाला पुढे सांगायला वरी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. एवढं सांगितलं संत महात्म्यांना. पुढे एकनाथ महाराजांचा सुद्धा अवतार झाला. काय सांगितलं आपल्याला, बाबांनो काय करा, भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. ऐका, ज्यावेळेस तुकोबरा जगाच्या मालकाच्या दारात गेले त्यावेळेस तुकोबरांचं देवावरती काय होतं, ओझं होतं. तुकोबरा देवाला काय म्हणायचे, देवा देवा तुकोबरा म्हणे, तुकोबरा तुम्हाला काय पाहिजे ते मागा. मागण्याचा अधिकार कशाने प्राप्त झाला हो, जगाच्या मालकाकडे मागण्याचा अधिकार कशाने प्राप्त झाला, जगाच्या मालकाच्या नावाने. आणि मागण्याकरता आपण जर बघितलं तर कोणी कोणाला मागावं, कोणी कोणाला मागू नये याचेही प्रकार पडतात. पण आपल्याकडे एवढा वेळ मात्र शिल्लक नाही, नाही का. पण आपण चिंतन बरोबर करणार बाबांवरती यायचं. ऐका, मग तुकोबरांनी कोणाची सेवा केली, अखंड कोणाची सेवा केली, मला बोलत चला. कोणाची सेवा केली, कोणाची, पांडुरंग परमात्म्याची. तुकोबरा काय म्हणतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम
नाही. आता तुकोबरायांनी अखंड कोणाची सेवा केली? जगाच्या चालकाची मालकाची सेवा केली. एवढंच नाही तर अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या पातक तुकोबरा म्हणतात. आम्ही जर दुसऱ्याची स्तुती केली तर आम्हाला पाप लागते. आणि एवढंच नाही तर तुकोबराय स्वतः काय सांगतात? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. मग तुकोबराय जर सांगतात बाबांनो तुम्ही एक देव करून घ्या. एक देव केल्याच्या नंतर तुकोबराय ज्या देवाचं नामस्मरण करतायत, कोणाचं? पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतायत, चिंतन करतात. तुकोबराय कोणाचं? पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतायत. मग तुम्ही सांगता देवा दुसऱ्याला शरण जाणार नाही, दुसऱ्याकडे मागणार नाही. मग आज तुम्ही महादेवाकडे का मागितलं? हा एक पडलेला प्रश्न आहे. काय तुकोबराय काय म्हणतात? आम्ही एका विठ्ठलाचं नाव घेतो, बरोबर? दुसऱ्याचं आम्हाला नाव बी घ्यायचं नाही. एवढंच नाही तर ज्या वेळेस तुकोबरायांचा पूर्वीचा अवतार कोणाचा होता? नामदेव महाराजांचा, बरोबर? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस तुकोबरायांचा अवतार होता तर त्यावेळेस नामदेव महाराजांचा अवतार तुकोबरायांचा होता. तर त्या काळात नामदेव महाराज काय म्हणतात? विठेवरी कर नाहीच्या देवाची दर्शन दर्शन. कोणाच्या? नामदेव महाराजांच्या काळात सुद्धा तुकोबराय एवढे एक निष्ठा आहे. मग आज तुकोबराय का विश्वनाथाला प्रार्थना करतायत?